जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रात पोलीस भरतीसाठी नंबर 1 ठरलेले आपले युट्यूब चॅनल टिक्कर मराठी या चॅनलवर मी शुभांगी सुकरे आज पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत करत आहे। तर सर्वप्रथम सगळ्यांना गुड आफ्टरनून। हे जे काही सेशन चालू झालेलं आहे सेशन शेअर करायचं प्रत्येक विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनी, ठीक आहे। तर आपला अभ्यास आय होप सगळ्यांचा अभ्यास चालू असेल आणि अभ्यास आपण करत असताना आपल्यालाही कळायला हवं की कुठल्या टॉपिकवर जास्त भर द्यायचा आहे, कुठल्या टॉपिकवर कशा पद्धतीने प्रश्न विचारलेले आहेत, कुठला टॉपिक 1-2 प्रश्नांसाठीच आहे किंवा कुठला टॉपिक अगदी एक ना एक वाक्यावर प्रश्न विचारला जातो। तर हे सगळं जाणून घेतल्यानंतर खूप कमी अंतर राहतं आपल्यामध्ये आणि वर्दीमध्ये। तर त्यातलाच एक महत्त्वाचा पॉइंट आज आपण घेऊन आलेलो आहोत की टॉपिक डिटेलमध्ये कशा पद्धतीने अभ्यासायचा आहे। तर तोच डेमो मी आज तुम्हाला दाखवणार आहे। एक महत्त्वाचा टॉपिक आहे, त्या टॉपिक मध्ये प्रत्येक परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जात आहे। तर डेमो लेक्चर सगळ्यांना तर समोर दिसते कशासाठी आहे, तर आपली जी विजय बॅच ऍडमिशन चालू आहे, लेक्चर 1 डिसेंबर पासून चालू होणार आहे। तर या विजय बॅच मध्ये आपण प्रत्येक टॉपिक कशा पद्धतीने शिकवणार आहोत किंवा कशा पद्धतीने आपण बॅच मध्ये शिकवतोय हे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अख्खा एक टॉपिक आज तुमचा क्लिअर होणार आहे फ्री मध्ये। तेही प्रत्येकाने सेशन काय करायचं आहे, तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करायचे आणि जे विद्यार्थी मित्र नवीन असतील त्यांनी काय करायचं आहे, सेशनला पटकन लाईक करून घ्यायचं आहे। आजचा एक टॉपिक आहे आपल्या समोर दिसतोय, प्रत्येकाला दिसत नाही, 2 मिनिट फक्त आता बघा मला सांगा। हा, तर काय आहे आपल्या टॉपिकचं नाव, तर आपल्या टॉपिकचं नाव आहे वाक्य पृथक्करण। वाक्याचं पृथक्करण आपल्याला करायला आज शिकायचं आहे, ठीक आहे। प्रत्येकाने सेशन काय करायचं आहे, सेशन शेअर करायचे, त्याच्यानंतर आपण लेक्चर चालू करणार आहोत। अगदी महत्त्वाचा टॉपिक आहे आजचा आपला, ठीक आहे। तर लेक्चर चालू करण्याआधी प्रत्येक कुठलाही टॉपिक असू दे, माझा मराठी व्याकरणाचा कुणीही बॅचवाले स्टुडंट असतील तर तेही तुम्हाला इथे सांगतील की प्रत्येक टॉपिकचं पहिलं लेक्चर बेसिक कन्सेप्ट क्लिअर करण्यातच मॅडमचं जातं, त्याच्यानंतर आपण शिकवायला सुरुवात करतो। आधी नवीन टॉपिक चालू होतं तेव्हा सगळ्यात पहिलं लेक्चर आपलं बेसिक कन्सेप्टवर असतं। बेसिक कन्सेप्ट शिकवल्याशिवाय पुढे मी अजिबात जात नाही। का? कारण आपला जर पाया मजबूत नसेल, आपल्याला जर माहितीच नसेल की आपल्याला वाक्य पृथक्करणामध्ये पुढे काय काय शिकायचंय, कशा पद्धतीने कशावर डिपेंड आहे ते वाक्य पृथक्करण, हे जर कळालं नाही तर डायरेक्ट 10वीच्या परीक्षेला बसणं योग्य आहे का? योग्य नाही। त्यामुळे प्रत्येक टॉपिक आधी बेसिक कन्सेप्ट आपण क्लिअर करत आहोत। तर मित्रांनो, सर्वप्रथम आपल्याला बघायचं आहे की वाक्य पृथक्करण हा जो काही टॉपिक आहे, या एका टॉपिक मध्ये आपल्याला काय काय अभ्यासायचं आहे। कारण प्रत्येक टॉपिक त्याची डायग्राम बघितल्याशिवाय आपल्याला कळतच नाही या टॉपिक मध्ये काय शिकायचं। 1-2 कन्सेप्ट बघितले आपल्याला वाटतं अरे वा खूप सोपं आहे, माझा सगळा अभ्यास झालाय, पण जेव्हा आपल्याला कळतं की पुढे खूप मोठे मोठे कन्सेप्ट होत्या, त्याच्यानंतर आपल्याला कळतं किती अवघड आहे, ठीक आहे। तर स्टार्टिंग याच्यासाठीच मी घेऊन आलेली आहे की वाक्य पृथक्करणामध्ये आपल्याला पुढे काय काय शिकायचंय। आज जेवढं होईल तेवढं मी घेणार आहे आणि बाकी सगळं आपण विजय बॅच मध्ये डिटेलमध्ये शिकणार आहोतच। स्टार्टिंगला प्रत्येक टॉपिकच्या स्टार्टिंगला माझा या पद्धतीने डायग्राम असणार आहे की या टॉपिक मध्ये सगळ्या टॉपिक मध्ये आपल्याला काय काय शिकायचं आहे। हे तुम्हाला कळालं, हे एकदा डोक्यामध्ये बसलं तर आपलं मेंटली प्रिपेअर होतं की आपल्याला कुठपर्यंत जायचंय ते, ठीक आहे। तर वाक्य पृथक्करणाचे 2 विभाग आहेत, उद्देशांग आणि विधेयांग। उद्देशांग म्हणजे उद्देश्य विभाग आणि विधेयांग म्हणजे विधेय विभाग, ठीक आहे। उद्देशांगामध्ये आपल्याला शिकायचे उद्देश्य विस्तार आणि खुद्द उद्देश्य, ठीक आहे। विधेय विभागामध्ये आपल्याला शिकायचे खुद्द विधेय, त्याच्यानंतर विधेय विस्तार, विधानपूरक, विधेयपूरक, विधीपूरक, आधारपूरक आणि कर्म व कर्म विस्तार। तर हे जे काही पॉइंट्स आहेत, हे सगळे पॉइंट्स आपल्याला पूर्ण लेक्चर मध्ये शिकायचे आहेत किंवा पूर्ण वाक्य पृथक्करण या टॉपिक मध्ये शिकायचं आहे। तर या पद्धतीने प्रत्येक टॉपिकचे मी डायग्राम प्रत्येक विजय बॅच मध्ये शिकवताना त्यांना स्टार्टिंगलाच देणार आहे, म्हणजे त्यांना एक मनामध्ये आयडिया येईल की आपल्याला काय शिकायचं या स्पेसिफिक टॉपिक मध्ये, ठीक आहे। तर चालू करूया आधी आपण। डायरेक्ट कुठल्याही टॉपिकला मी हात घालत नाही, तुम्हाला आधीच सांगितलं। त्यामुळे आधी आपण वाक्य पृथक्करण करायचं म्हणजे काय ते शिकणार आहोत, ठीक आहे। आता वाक्य पृथक्करण, वाक्य म्हणजे काय रे? वाक्य म्हणजे काय, कोण सांगेल मला पटापट?
सगळ्यांना गुड आफ्टरनून माझ्याकडून. वाक्य म्हणजे काय हेच जर कळालं नाही तर वाक्य पृथक्करण म्हणजे काय कसं काय कळेल आत्ताच सांगितलं मी. पहिलीचाच पाया मजबूत नसेल तर 10वीची परीक्षा देणं योग्य आहे का? वाक्य म्हणजेच काय तर अर्थपूर्ण, हा बरोबर बरोबर, काय अर्थपूर्ण शब्दसमूहाला वाक्य म्हणतात. काय अर्थपूर्ण शब्दांचा समूह जो काही असतो त्याला आपण वाक्य म्हणतो, किंवा पूर्ण अर्थाचे बोलणे म्हणजे सुद्धा वाक्य होय. पूर्ण अर्थाचे बोलणे म्हणजे वाक्य होय. ठीक आहे. मिनिमम 2 व्याख्या बघितल्या आपण. कुठलीही व्याख्या घ्या, शब्दरचना फक्त वेगळी आहे, अर्थ प्रत्येकामध्ये सारखाच आहे. पूर्ण अर्थाचं बोलणं म्हणजे ज्याच्यातून समोरच्याला काय बोलायचं ते पूर्णच्या पूर्ण आपल्याला कळतं त्याला आपण वाक्य म्हणतो. बरोबर. एक लांबलचक वाक्य आहे, एक लांबलचक वाक्य आहे, हेच एक वाक्य आहे. याच्यामध्ये अनेक शब्द एकत्र आहे. हे लांबलचक वाक्य आहे, हे शब्द एकत्रित होऊन आपलं एक पूर्ण वाक्य बनलेलं आहे. ठीक आहे. आता जाऊया आपल्या वाक्य पृथक्करणाकडे. ठीक आहे. वाक्य पृथक्करण म्हणजे काय, शब्दामधून लक्षात ठेवायचे, कुठलेही ट्रिक वगैरे लक्षात ठेवायच्या नाही, शब्दावरून बघायचे की आपल्याला या टॉपिक मध्ये काय काय शिकायचं आहे. ठीक आहे. आता येऊ आपल्या वाक्य पृथक्करण व्याख्येकडे. आता वाक्य म्हणजे तुम्हाला कळालं, शब्द असतात. वाक्य म्हणजे काय, शब्द असतात. आणि पृथक म्हणजे काय आणि करण म्हणजे काय, झालं पृथक्करण. पृथक म्हणजे काय बरं, कोण सांगेल मला पृथक म्हणजे काय, माहितीये कुणाला? पृथक म्हणजे काय? वाक्य बघितलं आपण, अर्थपूर्ण शब्द समूह असतो म्हणजे शब्द असतात वाक्यामध्ये. ठीक आहे. पृथक म्हणजे वेगळं, पृथकचा अर्थ काय होतं, वेगळे. करण म्हणजे करणे, आणि वाक्यामध्ये कुणाचा समूह असतो, शब्द समूह. म्हणजे शब्द समूहातील शब्द वेगळे करणे म्हणजे वाक्य पृथक्करण. व्याख्या सांगितलेली नाहीये मी लगेच, व्याख्या कुणीही तोंडपाठ करेल, पण शब्दातूनच लक्षात ठेवायचे व्याख्या काय असणार आहे किंवा या टॉपिक मध्ये आपल्याला काय शिकायचंय. खूप महत्वाचं आहे हे. शब्दातील घटक वेगळे करून सांगणे, विशद करून सांगणे, स्पष्ट करून सांगणे म्हणजे वाक्य पृथक्करण होय. अनेक शब्द मिळून एक वाक्य बनतं, मग प्रत्येक शब्द त्याचं काम अगदी प्रामाणिकपणे करत असतो. प्रत्येक शब्दाचं काम वेगवेगळं असतं, मग त्या शब्दांचंच काम म्हणजेच वाक्य पृथक्करण करणं. त्या शब्दांचं काम स्पष्ट करणे, या शब्दाने कोणतं काम केलेलं आहे, त्या शब्दाने कोणतं काम केलेलं आहे. फॉर एक्झाम्पल, नाम म्हणून कोण आलेला आहे, उद्देश्य विस्तार म्हणून कोण आलेला आहे, किंवा विशेषण म्हणून कोण आहे, कोणत्या शब्दाने विशेषणाचं काम केलेलं आहे, कोणत्या शब्दाने क्रिया विशेषणाचं काम केलेलं आहे, हे लिहिणं, हे वेगळं करून सांगणं म्हणजेच वाक्याचं पृथक्करण करणं. आली की नाही व्याख्या सोपी? आता सांगा बरं, झाली ना व्याख्या सोपी? मग काय व्याख्या तयार होईल, व्याख्या काय तयार होईल? बघा, व्याख्या वाक्यातील शब्दांचा, शॉर्ट मध्ये सांगते व्याख्या, परस्परांशी असलेला संबंध स्पष्ट करून सांगणे. काय? स्पष्ट करून सांगणे, यास वाक्य पृथक्करण करणे म्हणतात. काय? वाक्यामध्ये जे शब्द आलेले आहेत त्या शब्दाने कशाचं काम केलेलं आहे आणि त्या शब्दांचा परस्परांशी काय संबंध आहे. आता परस्परांशी संबंध म्हणजे उद्देश्य विस्ताराचा उद्देशाशी संबंध आहे, विधेय विस्ताराचा विधेयाशी संबंध आहे, क्रिया आपला
जो क्रियेबद्दल विशेष माहिती सांगतो, क्रियाविशेषण. क्रियाविशेषणाचा विधेयाशी संबंध आहे. मग या पद्धतीने जो संबंध आहे तो विशद करून सांगणं, वेगळा करून सांगणं, स्पष्ट करून सांगणं, थोडक्यात कोणत्या शब्दाने कशाचं काम केलेलं आहे हे ओळखणं म्हणजे वाक्यपृथक्करण करणं. परीक्षेत प्रश्न कसा विचारला जातो हा खूप मोठा प्रश्न आहे तुमच्या समोर. तर परीक्षेत प्रश्न कसा विचारला जातो, एक लांबलचक वाक्य देतात, या वाक्यामधील उद्देश ओळखा, किंवा वाक्य दिलेलं असतं, शुभांगी मॅडम मराठी व्याकरण खूप छान शिकवतात, या वाक्यातील कर्म ओळखा. मग पर्याय देतं, शुभांगी मॅडम मराठी व्याकरण शिकवतात छान, या पद्धतीने पर्याय देतात. ठीक आहे. तर असंच ओळखायला सांगतात, उद्देश ओळखा, विधेय ओळखा, आधारपूरक ओळखा, कर्म व कर्मविस्तार ओळखा. नॉर्मली असेच प्रश्न विचारले जातात, सगळं आपण घेणार आहोत. ठीक आहे. माहिती नाही आज किती माझा 50 मिनिटांमध्ये लेक्चर होईल, सगळं मी बेसिक पासून सांगत आहे. पुढे डिटेल मध्ये शिकायचं असेल आपली विजय बॅच चालू, ऍडमिशन चालू आहे, लेक्चर लवकरच चालू होणार आहे. ठीक आहे. आता तुम्हाला आयडिया आली असेल की आपल्याला वाक्य पृथक्करणामध्ये काय शिकायचंय. आयडिया आलीये. तरी सुद्धा अजून आपल्या बेसिक क्लिअर झालेलं नाहीये, बरोबर. फक्त व्याख्या कळाली तुम्हाला. पण हे जे काही आपण आता बघितलं, उद्देश विस्तार कसं लक्षात ठेवायचं मॅडम, उद्देश कसं लक्षात ठेवायचं, विधेय विस्तार कसं ओळखायचं, आधारपूरक कसं ओळखायचं, विधानपूरक कसं ओळखायचं, हे खूप महत्वाचं आहे. तर याचे मी काही तुम्हाला आता एकदम फ्री मध्ये कीवर्ड्स देणार आहे. एकच शब्द, उद्देश विस्तारा म्हणजे वाक्यातील हा शब्द, स्पेसिफिक एक शब्द मी तुम्हाला सांगणार आहे इथे. त्याच्यानंतर विधेयपूरक म्हणजे वाक्यातील हा जो शब्द असतो या शब्दाला विधेयपूरक म्हणतात. वाक्यातील हा शब्द आहे याला आधारपूरक म्हणतात. असा एक एक कीवर्ड, एक एक शब्द, एक एक ट्रिक मी तुम्हाला देणार आहे. त्याआधी प्रत्येकाने सेशन लाईक करायचंय आणि तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत सेशन शेअर करायचंय. पटकन प्रत्येकाने शेअर करायचे. एक एक कीवर्ड मी या प्रत्येक कन्सेप्टचा देणार आहे. वेगळं काहीच पाठ करायचं नाही, फक्त हे शब्द लक्षात ठेवायचे. मी जे कीवर्ड सांगणार आहे ते पाठ करा, ते लक्षात ठेवा. त्याच्यावरून तुम्हाला वाक्य बघितल्या लक्षात येईल. फक्त कर्ता कर्म ओळखता आलं तर त्यात मी काहीच नाही बोलू शकत. कर्ता कर्म ओळखायला शिका, मग माझ्या ट्रिक पाठ करा. ठीक आहे. तोपर्यंत आपण बघून घेऊ आपली जी काही विजय बॅच आहे. विजय बॅच 1 डिसेंबर पासून लेक्चर चालू होणार आहेत. ही आपली 9वी बॅच आहे टिक्कर मराठीची. 8 सक्सेसफुल बॅचेस झालेले आहेत. त्याच्यानंतर 260 प्लस विद्यार्थी मित्रांचा रिझल्ट आहे आपला. एकाच वर्षामध्ये एवढा रिझल्ट आहे. तुम्ही सगळीकडे फिरताय, तुम्हाला माहिती असेल एवढा रिझल्ट कोणाचा आहे की नाही आतापर्यंत, ते मी सांगायची गरज नाहीये. ते पण पहिलंच वर्ष होतं ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर टिक्कर मराठीचं. ठीक आहे. तर या बॅच मध्ये आपण दररोज लाईव्ह लेक्चर घेणार आहोत. 4 तास प्रत्येक विषयाचं रोज लेक्चर असणार आहे. टॉपिक बेसिक पासून सगळे शिकवले जाणार आहेत. हे सगळे लाईव्ह लेक्चर तुम्ही 1 वर्षभर रेकॉर्डेड स्वरूपात बघू शकता. म्हणजे 4 महिने आपली बॅच चालली तर 8 महिने पुढे तुम्हाला रेकॉर्डेड मध्ये बघायला भेटणार आहे ही पूर्ण बॅच. त्याच्यानंतर सगळ्या विषयांचे ई बुक तुम्हाला पीडीएफ स्वरूपात भेटणार आहे. म्हणजे मार्केटमध्ये दुसरं कुठलंही बुक तुम्हाला विकत घ्यायची गरज पडणार नाही. डाऊट क्लिअरिंग सेशन आठवड्यातून एकदा ही जर तुम्ही बॅच लावली तर डाऊट क्लिअरिंग सेशन तुम्हाला भेटणार आहे करायला. ऑडिओ व्हिडिओ व्हिज्युअल असणार आहे. नेहमी सांगत असते मी, तुम्ही आम्हाला रोजच बघता, पण आम्हालाही कळायला हवं ना आमचे स्टुडंट जे आहेत कसे दिसतात, कधी रस्त्यात भेटले तर कसं कळणार हा आमचा स्टुडंट आहे म्हणून. तर तुमचेही व्हिडिओ आम्हाला दिसणार आहे त्या डाऊट सेशन मध्ये आणि तुम्ही आमच्याशी डायरेक्ट माउथ टू माउथ बोलू शकता. म्हणजे चॅट करायची गरज नाहीये, मॅडम तुम्ही कसे आहात, मॅडम तुम्ही काय करता, डायरेक्ट बोलणं होणार आहे आपलं. तर डाऊट क्लिअरिंग सेशन याच्यामध्ये आठवडाभर आपण जे काही शिकलो त्याचे डाऊट तुम्ही त्या दिवशी विचारू शकता. ऑन दी स्पॉट तर विचारताच, पण तेव्हा मोठे मोठे जे डाऊट असतील किंवा जे विद्यार्थी मित्र लाईव्ह लेक्चर न करता रेकॉर्डेड लेक्चर हे बघत असतील त्यांचे डाऊट आपण तिथे सॉल्व्ह करणार आहोत. 50 प्लस ऑनलाईन सराव प्रश्नपत्रिका संच तुम्हाला जर ही बॅच लावली तुम्हाला ते भेटणार आहे. बॅचची फी किती आहे? बॅचची फी आहे 2500 रुपये. कस काय तिथे तर काट मारली मॅडम तुम्ही. 2500 रुपये फी आहे. पण तुम्ही जर 30 नोव्हेंबरच्या आतमध्ये जर ऍडमिशन घेतलं, तुम्हाला दिसत नसेल मी तोंडी सांगतेय, 30 नोव्हेंबरच्या आतमध्ये जर तुम्ही ऍडमिशन घेतलं तुम्हाला ही बॅच 1999 रुपयाला भेटणार आहे. ज्यांना घ्यायची त्यांनी ऑफिस नंबरवर कॉल करायचे. आता आपण कीवर्ड्स पाहणार आहोत. आता आपण काय पाहणार आहोत? कीवर्ड्स पाहणार आहोत.
उद्देश्य विस्तार म्हणजे काय, उद्देश्य म्हणजे काय, एक एक शब्द प्रत्येकाचा बघणार आहोत. तर चालू करूया आपण. सेशन प्रत्येकाने शेअर केलंय. तसं माझी सगळी मुलं माझं ऐकतात, बरोबर केलं असेल शेअर, हो ना? हुशार आहेत तसे, ते एकदा सांगितल्यावर बरोबर ऐकतात. सगळ्यात पहिले आपण घेणार आहोत उद्देश्य. एक एक कीवर्ड सांगते प्रत्येकाचा मी. बरं, डिवायडेशन करूया आपण. इकडं आहे, दिसतंय ना, उद्देश्य विभाग. इथे आहे विधेय विभाग. ठीक आहे, ज्याची त्याची जोडी ज्याच्या त्याच्या खाली दिली तर बरी पडते, म्हणून बाकी काय नाही. चला, आता उद्देश्य विभागामध्ये कोण कोण येतं, तर सगळ्यात पहिला येतो उद्देश्य. ठीक आहे, आणि दुसरा येतो उद्देश्य विस्तार. बाकी याच्यामध्ये काहीच नाहीये, दोनच गोष्टी आहेत, पाठ करायची गरज नाहीये, नावातूनच लक्षात राहतंय. ठीक आहे, विधेय विभागामध्ये कोण येतो, सगळ्यात पहिला येतो विधेय. एक एक कीवर्ड सांगायला जागा ठेवली आहे मी, आधी लिहून घेऊ, मग एक एक शब्द देणार आहे, म्हणजे तुमच्या डोक्यात बसेल ते. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण लिहू विधेय विस्तार. ठीक आहे, त्याच्यानंतर लिहू आपण विधानपूरक विधेयपूरक. और का केलंय इथे मी, ऑब्लिक का केलंय तुम्हाला सांगणार आहे पुढे. ठीक आहे, विधानपूरक विधेयपूरक. त्याच्यानंतर येणार आपला विधीपूरक. ठीक आहे, त्याच्यानंतर येणार आपला आधारपूरक, आणि त्याच्यानंतर येणार आपला वाक्यातील कर्म व कर्म विस्तार. दिसते सगळ्यांना क्लिअर? ठीक आहे, सेशन लाईक करायचे. खूप महत्वाचे कीवर्ड्स आज तुम्हाला भेटणार आहे, त्याच एका एका शब्दावर अख्खा वाक्य पृथक्करण टॉपिक डिपेंड आहे. ठीक आहे, उद्देश्य उद्देश्य विस्तार. सगळ्यात पहिले स्टार्ट करू आपण. उद्देश्य म्हणजे काय? उद्देश्य म्हणजे काय? वाक्यातील क्रिया करणारा कोण असतो? क्रियापदामध्ये जी क्रिया असते ती क्रिया करणारा कोण असतो? वाक्यातील कर्ता. वाक्यातील कर्ता म्हणजेच वाक्य पृथक्करणामध्ये त्याला स्थान आहे उद्देशाचं. कर्त्यालाच उद्देश्य म्हणतात. मग उद्देश्य म्हणजे आपला एक शब्द काय आला? वाक्यातील कर्ता. उद्देश्य म्हणजे वाक्यातील कर्ता. उद्देश्य विस्तार म्हणजेच काय बरं? विस्तार म्हणजे काय? अधिक माहिती सांगणे, बरोबर ना? विस्तार करून सांगणे म्हणजे त्याच्याबद्दल अधिक माहिती सांगणे. मग कुणाबद्दल अधिक माहिती सांगायची आपल्याला? उद्देशाबद्दल अधिक माहिती सांगायची. आणि उद्देश्य म्हणजे कर्ता. कर्त्याबद्दल अधिक माहिती म्हणजे कोण आला रे आपला? कर्त्याबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द. कर्ता म्हणजे नाम असतो, नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द कोण आला आपला? विशेषण. बघितलं कशा पद्धतीने लॉजिक लावलंय? एकदम महत्वाचे शब्द आहेत. उद्देश्य विस्तार म्हणजे काय आलं? विशेषण. पण कोणतं विशेषण हे सुद्धा महत्वाचं आहे. स्थानावरून पडणारे प्रकार. अधिविशेषण, विधिविशेषण. कर्त्याबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द कर्त्याच्या आधी आला तर त्याला अधिविशेषण म्हणतात आणि त्याला उद्देश्य विस्तार म्हणतात. दुसरा माझा प्रश्न, कर्त्याबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द कर्त्याच्या नंतर आला तर त्याला काय म्हणायचं बरं? पुढे मी देतपर्यंत मला कमेंट पाहिजे तुमची लाईव्ह मध्ये, जर माहिती असेल तर. काय आहे माझा प्रश्न? कर्त्याबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द कर्त्याच्या आधी आला तर त्याला उद्देश्य विस्तार म्हणतात. पण जर कर्त्याबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द कर्त्याच्या नंतर आला तर त्याला काय म्हणायचं? त्याला काय म्हणायचं हा माझा प्रश्न आहे, उत्तर द्यायचंय मला. पुढे जाऊया आपण आता. विधेय. विधेय म्हणजेच काय? लांबलचक भाषण दिलं मगाशीच मी, दिलं ना? काय सांगितलं? क्रियापदामध्ये क्रिया असते. क्रिया करणारा कोण? कर्ता. कर्ता म्हणजे उद्देश्य. मग क्रिया कुणामध्ये असते? तर क्रिया असते आपल्या क्रियापदामध्ये. मग विधेय म्हणजेच काय? दुसरं तिसरं काही नसून विधेय म्हणजे वाक्यातील क्रियापद. क्रियापदालाच विधेय असं म्हणतात. काय? क्रियापदाला विधेय असं म्हणतात.
ठीक आहे, आता जाऊया पुढे आपण. विधेय विस्तार. विस्तार म्हणजे काय? विस्तार करून सांगणे किंवा त्याच्याबद्दल अधिक माहिती सांगणे. कोणाबद्दल माहिती सांगायची? आता इथे सांगितली आपण उद्देशाबद्दल अधिक माहिती, इथे सांगायची विधेयाबद्दल अधिक माहिती. विधेय म्हणजे क्रियापद, आणि क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगणारा कोणता शब्द आहे आपला? क्रियापदाबद्दल विशेष माहिती म्हणजे क्रियापदात क्रिया असते, मग क्रियेबद्दलच माहिती सांगणार ना. क्रियेबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द त्याला आपण काय म्हणतो? त्याला आपण क्रिया विशेषण म्हणतो. मग आला का एक शब्द आपला. क्रिया विशेषणाला वाक्य पृथक्करणामध्ये काय स्थान आहे? विधेय विस्तार स्थान आहे. म्हणजे विधेय विस्तार झाला आपल्या वाक्यातील जो क्रिया विशेषण आहे त्याला विधेय विस्तार म्हणतात. आता परीक्षेत प्रश्न विचारला गेला की वाक्यातील उद्देश ओळखा. कसं ओळखायचे उद्देश्य? तर कर्ता ओळखायचा वाक्यातला. धातू वस्तू क्रियापदामध्ये त्याला नारा नारी नारे कोण असा प्रश्न विचारायचा आहे. कर्ता भेटेल, तो कर्ता म्हणजे आपला उद्देश लिहायचा आहे. कळालं? आता येऊया आपलं विधानपूरक आणि विधेयपूरक. काय? विधानपूरक आणि विधेयपूरक व्याख्या जर बघायला गेली डिटेलमध्ये, ते डिटेलमध्ये मी आपल्या विजय बॅच मध्ये शिकवणारच आहे, पण शॉर्ट मध्ये समजून घ्यायचं असेल तर विधानपूरक म्हणजे विधानाच्या अर्थपूर्तीसाठी वापरण्यात आलेल्या शब्दाला विधानपूरक म्हणतात. आणि विधेयपूरक म्हणजेच काय? विधेय म्हणजे क्रियापद, पूरक म्हणजे पूर्ती किंवा पूर्ण करणे. विधेयाच्या अर्थपूर्तीसाठी वापरण्यात आलेल्या शब्दाला काय म्हणतात? विधेयपूरक म्हणतात. कळालं? विधानपूरक आणि विधेयपूरक समजलं का? विधानपूरक म्हणजे विधानाच्या अर्थपूर्तीसाठी वापरलाय, विधेयपूरक म्हणजे विधेयाच्या अर्थपूर्तीसाठी वापरलाय. मग कोण असतो विधानाचा अर्थ पूर्ण करणारा? कोण असतो विधेयाचा अर्थ पूर्ण करणारा? तर कर्मच असतं ते एक प्रकारचं. ठीक आहे, वाक्यात किंवा वाक्याचा अर्थ पूर्ण करणारे कर्म म्हणजे काय? तर असं कर्म की जे कर्म वाक्यातून काढून टाकलं तर वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही, अशा कर्माला आपण विधानपूरक किंवा विधेयपूरक म्हणतो. आता येऊया विधिपूरकाकडे. काय? विधिपूरक. विधिपूरक म्हणजे काय? तर मगाशी मी काय विचारलं तुम्हाला प्रश्न? कर्त्याबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द कर्त्याच्या आधी आला तर त्याला अधिविशेषण म्हणतात, म्हणजे उद्देश विस्तार. आणि कर्त्याबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द कर्त्याच्या नंतर आला तर तो कशामध्ये येतो? आपल्या डायरेक्ट विधिपूरकामध्ये येतो. म्हणजे इथं काय येणार? विधिविशेषण. काय येणार? विधिविशेषण म्हणजे विधिपूरक. राहील लक्षात? आधारपूरक, आधार पूर्तीसाठी वापरण्यात आलेला शब्द असं म्हणायचंय नाही. ठिकाणाचा बोध होतो. आधारपूरक म्हणजे स्थलवाचक क्रिया विशेषण लक्षात ठेवायचे. काय? स्थलवाचक क्रिया विशेषण. आजचा टॉपिक जर तुम्ही मन लावून बघितला असेल तर मला नाही वाटत लेक्चर संपल्यानंतर कुणाला असं वाटेल की वाक्य पृथक्करणामध्ये अजून काहीतरी महत्वाचं आपलं शिकायचं राहिलंय. काहीच नाही. हे जे शब्द आहेत हे पाठ करा तुम्ही, बाकी तुम्हाला काहीच बघायची गरज नाहीये. आणि सराव, जास्तीत जास्त वाक्याचा सराव करा. वाक्य घ्या एखादं, त्या वाक्यामध्ये कोणत्या शब्दाने कशाचं काम केलेलं आहे हे ओळखा घरी, याचा जास्तीत जास्त सराव करा. ठीक आहे, आता राहिला आपलं काय? फक्त ठिकाणाचा बोध होतो. क्रियेबद्दल विशेष माहिती ठिकाणाच्या स्वरूपात म्हणजे आधारपूरक. म्हणजे आधारपूरक. कर्म व कर्म विस्तार म्हणजे काय? वाक्यातलं कर्म, वाक्यातील कर्म म्हणजे कर्म. जसं तसं कर्माने वाक्य पृथक्करणामध्ये कर्माचंच काम केले. ज्या पद्धतीने कर्त्याने वाक्य पृथक्करणामध्ये उद्देशाचं काम केले, ज्या पद्धतीने अधिविशेषणाने वाक्य पृथक्करणामध्ये उद्देश विस्ताराचं काम केले, त्याच पद्धतीने कर्माने वाक्य पृथक्करणामध्ये कर्माचंच काम केलंय. ठीक आहे. आणि कर्म विस्तार म्हणजे अधिक माहिती सांगणे, विस्तार म्हणजे माहिती सांगणे. कुणाबद्दल? कर्माबद्दल. वाक्यातील कर्म व दिसत नसेल पीडीएफ मध्ये भेटून जाईल तुम्हाला. हे कर्माबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द कशामध्ये येतो? कर्म विस्तारामध्ये येतो. ठीक आहे, तर एवढेच आहेत आपले वाक्य पृथक्करणामधले पॉइंट्स. मेन पॉइंट्स म्हणत नाही, सगळे पॉइंट्स घेतलेत मी.
आणि हेच आहेत ते कीवर्ड्स जे तुम्ही अभ्यासले तर वाक्यपूर्तकरणाचा एकही प्रश्न तुमचा चुकणार नाही. आता आपण घेऊया वाक्य, एकेकाने एक 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 वाक्य सांगायचंय मला, मी त्याची फोड करून सांगेल की कुठल्या शब्दाने कोणतं काम केलंय. आता लाईव्ह लेक्चर चालू नाहीये त्यामुळे मला दिसणार नाही, मी ऑफलाईन कमेंट बघेल नंतर आणि मग तुम्हाला त्याचं सोल्युशन देईल. तर सध्या आपण एक 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 प्रश्न घेणार आहोत. ठीक आहे, जेणेकरून तुम्हाला कळेल की कुठल्या शब्दाने कशाचं काम केलेलं आहे. ठीक आहे, चला वाक्य घेऊ एखादं. एक खूप फेमस वाक्य आहे जे PYQ मध्ये खूप वेळा विचारलं गेलेलं आहे. तर असं एखादं वाक्य आपण घेऊया. आठवा बरं कोणतं वाक्य तुम्हाला आठवतंय. आधी सोपी वाक्य घेऊ मग अवघडाकडे जाऊ. सोपं वाक्य आठवतंय एखादं कोणाला? छोटूस वाक्य. काय घेऊ? मनीषा. मनीषाने सुरेल घेऊ. सुंदर नाही, गाणं कसं असतं? सुरेल. सुरेल गाणे गायले. छोटं वाक्य घेतलंय जेणेकरून तुम्हाला वाक्यपूर्तकरण हळूहळू हळूहळू समजेल. नंतर मोठमोठी वाक्य असतात 2-2 ओळीची आणि ती काय अवघड नाहीये. मी तुम्हाला एक ट्रिक सांगते, त्या पद्धतीने तुम्ही जर सोडवलं तर छोटा प्रश्न असू दे मोठं वाक्य असू दे चुकणार नाही. आता मनीषाने सुरेल गाणे गायले, फक्त एवढंच देतात परीक्षेत आणि देतात की अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखा. प्रकार ओळखा, मग पर्यावरून कळतं आपल्याला की हे नक्की कोणत्या टॉपिक मधला प्रश्न आहे. पर्याय जर असेल आपला विधेय विस्तार, विधेय किंवा उद्देश्य, या पद्धतीने पर्याय असेल की तुम्ही जाणून जाल की हे वाक्यपूर्तकरणाचा प्रश्न आहे. ठीक आहे, पण इथे आपल्याला प्रत्येक शब्दाचं स्पष्टीकरण बघायचंय जेणेकरून कुठलाही शब्द परीक्षेत विचारला तर आपला चुकायला नकोय. ठीक आहे, मनीषाने सुरेल गाणे गायले. माझं एक तुम्हाला सांगणं राहील की छोटं वाक्य असू दे मोठं वाक्य असू दे, सोडवायला सगळ्यात पहिले क्रियापद आणि कर्ता यांच्यापासून सुरुवात करायची आहे. कारण जे शब्द कुठल्याही वाक्यामध्ये 100 आणि 110% असणारच आहे ते शब्द पहिले लिहून घ्यायचे. त्याच्यानंतर वाक्य हळूहळू कमी कमी होत जातं. बरोबर की नाही? प्रत्येक वाक्यामध्ये क्रियापद असतं का? कारण क्रियापदामुळे अर्थपूर्ण, क्रियापद नसेल तर अर्थपूर्ण होणारच नाहीये. मग या वाक्यामध्ये क्रियापद कोण आहे बरं? क्रियापद म्हणजे वाक्यपूर्तकरणामध्ये त्याला काय स्थान आहे रे? त्याला विधेयाचं स्थान आहे. बरोबर, विधेय कोण आहे या वाक्यामध्ये? विधेय म्हणजे क्रियापद आणि क्रियापद म्हणजे वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द ज्याच्यामध्ये क्रिया दडलेली आहे. कोणता आहे विधेय? मनीषाने सुरेल गाणे गायले. कोण आहे बरं विधेय? तर क्रियापद आहे, गा धातू आहे, त्याला यले प्रत्यय लागलाय आणि गायले क्रियापद तयार झाले. मग फक्त गा धातू घ्यायचंय का विधेय? नाही, पूर्णच्या पूर्ण प्रत्ययासहित सगळे शब्द जसे तसे लिहायचे आहेत आपल्याला वाक्यपूर्तकरणामध्ये. फसवलं जातं पर्यायांमध्ये. एका पर्यायामध्ये फक्त गा असतं, एका पर्यायामध्ये गायले असतं. फसायचं नाहीये. जसाच्या तसा शब्द, जो प्रत्यय लागलाय, जो विभक्ती प्रत्यय लागलाय, सगळ्या शब्दांचं जसंच्या तसं तिथे लिहायचं असतं. त्यामुळे विधेय आला आपलं गायले. ठीक आहे, विधेय आहे, क्रियापद आहे, क्रियापदामध्ये क्रिया आहे म्हणजे क्रिया करणारा तर येणारच आहे. त्यामुळे मी सांगतेय कुठलंच वाक्य असं नाहीये की त्याच्यामध्ये कर्ता आणि क्रियापद नसतं. हे 2 शब्द आधी काढून घ्यायचे, त्याच्यानंतर वाक्य छोटं होतं, मग आपल्याला कळतं की या शब्दांनी कशाचं काम केलेलं आहे. विधेय झालं. आता कर्ता. कर्ता म्हणजे वाक्यातला कोण आहे आपला? उद्देश्य. उद्देश्य म्हणजे वाक्यातील कर्ता ओळखायचा आणि कर्ता म्हणजे क्रिया करणारा. कोणती क्रिया? क्रियापदाने दर्शवलेली. गाण्याची क्रिया कोणी केलेली आहे? मनीषाने सुरेल गाणे गायले असं आपलं वाक्य आहे. आपण जर प्रश्न विचारला, धातू घ्यायचा इथं आता, गायलानारी कोण असा प्रश्न नाही विचारायचा आहे. तिथं मात्र आपल्याला प्रत्यय काढून टाकावा लागतो आणि धातू घ्यावा लागतो. गायले या वाक्यात, या क्रियापदामध्ये धातू फक्त गा आहे. काय? धातू फक्त गा आहे, त्याच्यामुळे आपल्याला फक्त धातूला प्रश्न विचारायचा आहे. गाणारी कोण? कोण आहे गाणारी? मनीषाने सुरेल गाणे गायले. गाणारी कोण? गाणारी आली आपली मनीषा. बरोबर ना? मग उद्देश्य काय झाला? फक्त मनीषा लिहायचंय का आपल्याला? नाही, तर मग अशीच मी सांगितले जसाच्या तसा शब्द इथं लिहायचा आहे.
मग मनीषाने, हे एक एक वाक्य जे महत्वाचे सांगते ना, खूप महत्वाचे आहेत. प्रत्यय जसाच्या तसा लिहायचा आहे, कारण फसवलं जातं आपल्याला पर्यायांमध्ये. ठीक आहे, शिकवणं आवडत असेल सेशनला लाईक करायचंय. ज्यांनी अजूनही बॅचमध्ये ऍडमिशन घेतलं नसेल, टाइम आहे, वेळ आहे, ऍडमिशन घेऊन टाका. सगळे टॉपिक अशाच पद्धतीने डिटेलमध्ये शिकवले जाणार आहेत. ठीक आहे, मनीषाने हे काय झालं, आपला कर्ता झाला. हे दोन शब्द झाले, दोघांना अंडरलाईन करून टाका, म्हणजे हे स्पर्धेतून बाद झाले. आता फक्त राहिले दोन शब्द. ओळखा ना मग, सुरेल काय आहे आणि गाणे काय आहे. कसं गाणं, सुरेल गाणं, म्हणजे गाणे शब्द महत्वाचा. मग गाणे शब्दाने कशाचं काम केलेलं आहे. सगळ्यात पहिले विधेय आणि उद्देश लिहून घ्यायचा. त्याच्यानंतर तिसरा आणि चौथा नंबर आहे आपला विधेय विस्तार आणि उद्देश विस्तार. प्रत्येक वाक्यामध्ये असतंच असं नाही, हे दोन प्रत्येक वाक्यामध्ये असतं, म्हणून हे दोन्ही पहिलं कुठलंही वाक्य असू दे हे दोन्ही लिहून घ्यायचं. आता विधेय विस्तार आहे का बरं, विधेय विस्तार आहे का बघून घ्यायचे. विधेय विस्तार म्हणजे वाक्यातील क्रिया विशेषण, क्रियेबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द आहे का. गाण्याची क्रिया आहे, क्रियेबद्दल विशेष माहिती, केव्हा कुठे कधी कसं काय आहे. विधेय विस्तार वाक्यामध्ये आहेत का, पटापट उत्तर द्यायचे मला प्रत्येकाने. विधेय विस्तार वाक्यामध्ये नाही. कर्त्याबद्दल माहिती आहेत का, उद्देश विस्तार म्हणायला. मनीषा आहे का, मनीषा चांगली मनीषा, वाईट मनीषा, सुंदर मनीषा, उंच मनीषा, बुटकी मनीषा, त्याची मनीषा, याची मनीषा, मामाची मुलगी मनीषा, असं काही आहे का, काहीच नाहीये, म्हणजे उद्देश विस्तार सुद्धा नाहीये. मग यायचं आपल्या कर्म व कर्म विस्ताराकडे, 5वा नंबर कर्म व कर्म विस्ताराचा. तोपर्यंत हे 4 ओळखून घ्यायचे, 2 तर फिक्स आहे. येतं लक्षात, स्टेप बाय स्टेप जायचंय. आता गायले ते काय, गाण्याची क्रिया कुणावर झाली, गाण्यावर झाली. गायले ते काय, गाणे. मग गाणे काय झालं आपलं, गाणे झालं आपलं कर्म. मग कर्म एकटंच लिहायचंय का, नाही, पूर्ण आपले वाक्य पृथक्करणामध्ये त्याला काय स्थान आहे, कर्म व कर्म विस्तार. ठीक आहे, कर्म विस्तार आता याच्यात आहे म्हणून ठीक आहे, पण कर्म विस्तार वाक्यात जरी नसला तरी लिहिताना कर्म व कर्म विस्तार लिहायचंय, ही एक गोष्ट लक्षात ठेवा. गायले ते काय, गाणे. गाणे झालं आपलं कर्म, आणि कसं गाणं, गाण्याबद्दल विशेष माहिती म्हणजे कर्माबद्दल विशेष माहिती, कर्माबद्दल विशेष माहिती म्हणजे कर्म विस्तार. मग कसं गाणं झालं आपलं, सुरेल गाणं. कसं गाणं झालं, सुरेल गाणं झालं. आहे ना सोपं, वाक्य पृथक्करण काहीच ना अवघड नाहीये. फक्त वाक्य देतात आणि त्या वाक्यामध्ये कोणत्या शब्दाने कशाचं काम केलंय एवढंच ओळखायचंय आपल्याला. हे झालं सोपं वाक्य. आता एक शेवटचं अवघड वाक्य घेऊया आपण, आणि त्याच्यानंतर तुम्ही घरी प्रॅक्टिस करा. आणि माझं लेक्चर कसं वाटतंय मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं प्रत्येकाने. ठीक आहे, एक अवघड मोठं, अवघड म्हणण्यापेक्षा मोठं वाक्य घेऊ. छोटं वाक्य तर सोडवता येतं किंवा पॉझिटिव्हिटी लगेच मनामध्ये तयार होते. हे तर छोटं वाक्य मी सोडवू शकतो, मी सोडवू शकते. पण जेव्हा मोठं वाक्य येतं तेव्हा कसं सोडवायचं, कसं एक एक इलिमिनेट करत चालायचंय, तर ते बघूया आता आपण. त्याआधी प्रत्येकाने सेशनला लाईक करून घ्यायचंय, सेशन शेअर करायचंय पटकन. मोठं वाक्य घेऊ मग आपण चांगलं. अवघड नसतात मोठी वाक्य, छोटी वाक्य अवघड नसतात. पटकन. ठीक आहे, आता एक थोडस जास्त शब्द असणारे वाक्य घेऊया. त्याच्या आधी आपली जी काही बॅच आहे तुम्हाला सांगितलं, आपली विजय बॅचचे ऍडमिशन चालू आहे, आणि या बॅचचे लेक्चर 1 डिसेंबर पासून चालू होणार आहे. याचं लाईव्ह लेक्चर तुमचं मिस होऊ नये असं जर तुम्हाला वाटत असेल, आणि ऑफर मध्ये तुम्हाला बॅच घ्यायची असेल तर 30 नोव्हेंबर पर्यंतच ऑफर आहे. त्याच्या आधी बॅच घेऊन टाका, ऑफर मध्ये भेटेल, लाईव्ह लेक्चर मिस होणार नाही. आणि या बॅच मध्ये आता आम्ही ज्या पद्धतीने शिकवतोय, मी ज्या पद्धतीने शिकवते त्याच पद्धतीने शिकवलं जाईल. प्रत्येक टॉपिकची बेसिक कन्सेप्ट क्लिअर केल्याशिवाय आपण टॉपिकला हात घालत नाही. तर तेच आपण सध्या बेसिक कन्सेप्ट आधी बघितलेल्या आहेत, त्याच्यानंतर तुम्हाला शिकवायला सुरुवात केलेली आहे. तर सगळे टॉपिक याच पद्धतीने या बॅच मध्ये शिकवले जाणार आहेत. तर या बॅचची फी किती आहे, 2500 रुपये फी आहे. त्याच्यावर काटका मारली, कारण ऑफरवाली फी खाली तुम्हाला सांगितली, पण ऑफरला डेट आहे, मर्यादित डेट काय आहे, 30 नोव्हेंबर. ठीक आहे, 30 नोव्हेंबरच्या आतमध्ये जर तुम्ही विजय बॅच घेतली तर 2500 रुपयापेक्षा तुम्हाला कमी पैसे भरावे लागतील, आणि 1999 मध्येच तुम्हाला ही बॅच भेटून जाईल 30 नोव्हेंबर. आणि डायरेक्ट 1 डिसेंबर तुम्ही म्हणाल मॅडम 1 डिसेंबरला लेक्चर चालू आहे, तर मी डायरेक्ट 1 डिसेंबरला ऍडमिशन घेईल, तेव्हा मात्र तुम्हाला 2500 रुपये भरावे लागतील.
तर ज्यांना ज्यांना बॅच घ्यायची ऑफिस नंबरवर कॉल करायचा आहे. ठीक आहे, तर आपण एक मोठं वाक्य घेऊया. काय? सर्कशीतील विदूषकाने उपस्थित प्रेक्षकांना भरपूर हसविले. जास्त मोठं वाक्य नाही घेतले कारण डायरेक्ट डोक्यावरून जाऊन आपलं लेक्चर बंद करायचं तुमचं, हो ना. मीडियम लेवलचं वाक्य घेतलेलं आहे. ठीक आहे, सर्कशीतील विदूषकाने उपस्थित प्रेक्षकांना भरपूर हसविले. आता ज्याचा थोडाफार अभ्यास झालेला असेल त्याला आयडिया आली असेल. प्रत्येक शब्दाबद्दल विशेष माहिती सांगितली. विशेष माहिती म्हणजे विस्तार, कुणाचा तरी कोणतरी विस्तार आहे. बघायला गेलं तर कसं येईल? कोणता विदूषक? सर्कशीतील विदूषक. कोणते प्रेक्षक? उपस्थित प्रेक्षक. कसं हसवलं? भरपूर हसवलं. विदूषकाबद्दल विशेष माहिती सांगितली आहे, प्रेक्षकांबद्दल विशेष माहिती सांगितली आहे, हसवल्याबद्दल विशेष माहिती सांगितली आहे, कर्त्याबद्दल विशेष माहिती सांगितली आहे, कर्माबद्दल विशेष माहिती सांगितली आहे, क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगितली आहे. इथंच उत्तर निघालं. ज्यांचा अभ्यास झाला असेल त्यांना कळालं असेल. ज्यांचा अभ्यास झालेला नाहीये ताण घ्यायचा नाहीये. हळूहळू मी तुम्हाला इथं सांगणार आहे. येऊया आता आपल्या उत्तराकडे. आपण सगळ्यात आधी आपल्याला विधेय ओळखून घ्यायचंय. ठीक आहे, विधेय कोण आहे या वाक्यामध्ये? विधेय कोण आहे? तर वाक्यातील क्रियापद. क्रियापद काय आहे वाक्यामध्ये? काय आहे क्रियापद? तर सर्कशीतील विदूषकाने उपस्थित प्रेक्षकांना भरपूर हसविले. क्रियापद हसण्याची क्रिया आहे. ठीक आहे, हसवण्याची क्रिया. हसविले हे काय झालं? क्रियापद झालं. क्रियापद आहे म्हणजे कर्ता तर असणारच आहे, बरोबर. मग कर्ता कोण आहे याच्यामध्ये? कर्ता म्हणजे उद्देश्य. क्रिया करणारा कोण आहे? सर्कशीतील विदूषकाने उपस्थित प्रेक्षकांना भरपूर हसविले. कर्ता कोण आहे याच्यामध्ये? हसवणारा कोण? सर्कशीतील विदूषकाने हसवले. मग हसवणारा कोण झाला? विदूषक झाला. मग फक्त विदूषक लिहायचंय का? नाही, जसा प्रत्यय लागलाय जसाच्या तसा आपल्याला लिहायचा आहे. म्हणजे हे काय झालं? आपलं विदूषक कर्ता झाला. विदूषकाने हा जसाच्या तसा शब्द उद्देशामध्ये. विधेय आणि उद्देश झालं लिहून. तिसरी चौथा नंबर कोणाचा आहे म्हटलं मी? विधेय विस्तार आणि उद्देश्य विस्तार. विधेय विस्तार आहे का बघा एकदा. विधेय विस्तार आहे का? क्रिया विशेषण आहे, हसवण्याची क्रिया. कसं हसवलं रे? भरपूर हसवलं. रीतिवाच्य क्रिया विशेषण हवे. क्रिया विशेषण कशामध्ये येतात? आपल्या विधेय विस्तारामध्ये येतात. मग विधेय विस्तार म्हणजे क्रिया विशेषण कोण आहे? भरपूर. शब्द जे झाले त्याला लगेच अंडरलाईन करून घ्यायची आहे म्हणजे वाक्य कमी होत जातं. विधेय विस्तार झाला. आता उद्देश्य विस्तार आहे का बघा. कर्त्याबद्दल विशेष माहिती कोणी सांगितली का? विदूषकाबद्दल असा विदूषक, तसा विदूषक, इथला विदूषक, तिथला विदूषक, याचा विदूषक, त्याचा विदूषक, काय सांगितलंय का? पटकन प्रत्येकाने उत्तर द्यायचं आहे. कुठला विदूषक? तर सर्कशीतील विदूषक म्हणजे उद्देशाबद्दल माहिती सांगितली आहे. आला आपला उद्देश्य विस्तार. काय आला उद्देश्य विस्तार? तर कुठला विदूषक? सर्कस. फक्त सर्कस लिहायचं नाही, सर्कशीतील विभक्ती प्रत्यय जसाच्या तसा लिहायचा आहे. ठीक आहे. पाचवा सहावा नंबर तुम्हाला काय म्हटलं मी? कर्म व कर्म विस्तार आहे का बघा बरं. कर्म व कर्म विस्तार. कर्म क्रियापदातील धातू, लालो लिहिले ते काय असा प्रश्न विचारून जे भेटते त्याला आपण कर्म म्हणतो. आहे का? कर्म व कर्म विस्तार आहे. हसवले ते कुणाला म्हणजेच कर्म. कोण आहे रे हसवले ते कुणाला? कोणाला हसवलंय? कर्म व कर्म विस्तार काय आला आपला? कर्म कोण आहे? हसवले ते कुणाला? प्रेक्षकांना हसवलंय. मग प्रेक्षकांना हे झालं कर्म. आणि कोणते प्रेक्षक? कर्म विस्तार. उपस्थित प्रेक्षक. उपस्थित झाला आपला कर्म विस्तार. संपले आपले शब्द, संपले ना वाक्यातले. काही अवघड आहे वाक्य पृथक्करण. छोटं वाक्य असू दे, मोठं वाक्य असू दे, घाबरायचं नाही. एक एक शब्द एलिमिनेट करायचं म्हणजे उत्तर लिहत चालायचंय. आपोआप वाक्य कमी होत जातं. सगळ्यात आधी आपलं क्रियापद कर्ता ओळखायचंय. त्याच्यानंतर क्रियापदाबद्दल माहिती सांगणारा शब्द आहे का बघायचा आहे. कर्त्याबद्दल माहिती सांगणारा शब्द आहे का बघायचा आहे. त्याच्यानंतर कर्म व कर्म विस्तार बघायचंय आणि मग आपल्या आधारपूरक कडे जायचंय, विधानपूरकाकडे जायचं आहे.
तर आय होप सगळ्यांना वाक्यपृथक्करण हा टॉपिक समजला असेल. ठीक आहे, तर बॅच महत्वाची आहे. कुठलंही मार्गदर्शन नसेल तर सक्सेस व्हायला आपल्याला खूप टाइम जातो, खूप. आणि डिटेलमध्ये आपण ही बॅच शिकवणार आहोत. या बॅच मध्ये शिकवणार आहोत. अतिशय महत्वाची बॅच आहे. ज्यांनी ऍडमिशन घेतलं नसेल ऑफिस नंबरवर कॉल करायचा आहे, ऍप डाउनलोड करायची आहे. ऍप मध्ये खूप सारं मटेरियल तुम्हाला फ्री मध्ये अभ्यासाला भेटत आहे. तर सोपं आणि अवघड दोन्ही वाक्य मी तुम्हाला सांगितलेले आहेत. आय होप कुठाला कुठलाही डाऊट नसेल, आणि जर असेल ऑफलाईन कमेंट बॉक्स मध्ये सांगा. आणि हा टॉपिक मी तुम्हाला कशा शिकवलाय, कसा समजलाय की नाही सोप्या भाषेत, हेही मला ऑफलाईन कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे. तर थांबू आज आपण इथे. बाय बाय, टेक केअर, विश ऑल द बेस्ट, जय हिंद.